नमस्कार यूट्यूब फॅमिलीज. आंब्याचा सीझन आहे, म्हटलं काहीतरी वेगळं करून बघूया. तर त्यासाठी मी एक मोठी कढाई घेतलेली आहे आणि त्यामध्ये गाईचं दूध टाकलेलं आहे. दूध मी अर्धा लिटर घेतलेलं आहे. तर दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी त्यामध्ये टेस्ट चांगली येण्यासाठी मी 2 इलायची ठेचून घेतलेली आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 15 ग्रॅम मिल्क पावडर घेतलेलं आहे. तर मी दूध चांगलं हलवून घेत आहे. त्यामध्ये गाठी वगैरे काय ठेवायचे नाही, टाकल्याबरोबर चांगलं हलवून घ्यायचं आहे. चांगली उकळी आल्यानंतर थोडंसं कमी झालेलं आहे दूध, बघू शकता. तर आता हे मी थंड होण्यासाठी ठेवून देत आहे. ते थंड होईपर्यंत मी इकडे 2 आंबे घेतलेले आहे, केसर आंबे, आणि बघू शकता असं मोठं तोंड कापलेलं आहे की कोई बाहेर निघेल असं. तर आपल्याला कोईच बाहेर काढायची आहे, बाकी आतमध्ये आंब्याचं घर थोडं तरी राहू द्यायचं आहे. तर यामध्ये मी थंड झालेलं दूध यामध्ये टाकून देत आहे आणि वरचं ते कापलेलं मोठं तोंड त्यामध्ये लावून सेट करून देत आहे. आणि असं काचेचे ग्लास घ्या किंवा दुसरा असं कोणता ग्लास असेल त्यामध्ये आंबा सरळ उभा राहत असेल असं एक घ्या, ग्लास वगैरे काही, आणि त्यामध्ये सेट करून फ्रीजमध्ये 1 दिवस आधी ठेवून द्या. तर बघू शकता तुम्ही, मी काचेच्या ग्लासमध्ये ठेवलं होतं तर काही सरकलं वगैरे नाही. तर वरचं हे मी चाकूच्या साह्याने वरचं मी काढून घेत आहे, हातानं काही निघत नाही आहे कारण की फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते. तर हे पटकन काढायचं आहे आपल्याला सालवरचं, कारण की ते फ्रीजमध्ये काढल्यानंतर ते पगळून जातं, म्हणून आपल्याला ते पटकन काढून घ्यायचं आहे. जशी फिलिंग येत होती, जर चुलीवरती आपण स्वयंपाक करतो चटके लागतात, तसंच हातामध्ये घेताना मला खूप थंड लागत होतं. तर बघू शकता मला थोडा वेळ लागला, तर ते पगळून गेलेलं आहे. तर हे व्यवस्थित नीट कापता आलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही त्याला कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा आणि मग कापा, म्हणजे ते व्यवस्थित छान दिसेल. मला थोडी घाई होती म्हणून मी कापून घेतलं आहे, माझ्या मुलांना पाहिजे होतं. तर बघू शकता माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.